नमस्कार, मी भाग्यश्री आणि एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्याबरोबर चिकनची चुलीवरची रेसिपी शेअर करणार आहे। तर चिकन आणलेलं त्यांनी मागाशी, तर पहिल्यांदा त्याला मॅरिनेट करून ठेवूया आपण हळद आणि मीठ लावून। तर याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेतले, चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मॅरिनेट व्हायला थोडे 2 तास तरी ठेवून द्यायचं। तयार करून घेऊ खोबरं, कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि कांदा सगळं चिरून घेऊया आपण। इथे खोबरं खिसून घेतलंय मी, कांदा घेतलाय कट करून, लसूण घेतलाय आणि कोथिंबीर। आता हे सगळे ना भाजून घेते मी आधी आणि नंतर मिक्सर मधून काढून घ्यायचं। पहिल्यांदा कांदा भाजून घेते, हे सगळं भाजून घेतल्यानंतर मिक्सर मधून काढल्यानंतर दाखवते तुम्हाला। कांदा आता भाजून घेतलेला आहे, आता खोबरं भाजून घेऊया आपण। खोबरं पण झाले आता भाजून। आता मी लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर थोडीशी परतून घेते आणि मग सगळं मिक्सर मधून काढून घेते। आता हे वाटण तयार करून घेतलेलं आहे मी आणि 2 तास झालेले आहेत। आता चिकन पण चांगलं आपलं मॅरिनेट झालेले, त्यालाच पाणी सुटले। तर आता भाजी करून घेऊया आपण। हे यशुबी मदत करते। चुलीवर करायचंय, ते काळा होईल पातेलं म्हणून मी तेल आणि निरमा घेतलेला आहे लावण्यासाठी। टाकलंय सांगली परत सांगतो बघा आपण जे मसाला केलेला होता ते सगळं आता तेलामध्ये टाकून घेतलेलं आहे। चांगला मिक्स करून घ्यायचा आधी तेलामध्ये आणि नंतर मसाले टाकून घ्यायचे। नंतर काळं तिखट टाकून घेतो याच्यामध्ये। बस का एवढं? बस आणि तूप टाकू। टाक आता। केलं का चालू? मत पाणी थोडं आता ह्याच्यात झाकण ठेवून ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं, मग गरम पाणी झालं की ह्याच्यात टाकून द्यायचं। तर इथं आपलं तयार आहे आता चुलीवरचं चिकन रस्सा। तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कडेच्याच बेल आयकॉनला पण क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या जे व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल। तर भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय। पडायचं बघून येत।